व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या जागी लोकमतचे मुख्य उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे। व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे। प्रकाशा तालुका शहादा येथील आश्रमात आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा तसेच तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर होते। यावेळी जिल्हा व सर्व तालुका कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला। श्री दोरकर यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांच्या जागी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली। यावेळी श्री दोरकर यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी कोणी इच्छुक असल्यास आपापले मत मांडण्याचे आवाहन केले। पत्रकार धनराज माळी यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी रमाकांत पाटील यांची निवड करावी याबाबत सूचना मांडली। त्याला जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच तालुका अध्यक्षांनी एकमताने अनुमोदन दिले। त्यामुळे श्री पाटील यांची एकमताने जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी ही मनोगत व्यक्त करून त्यांच्या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले व सर्वांच्या सहकार्याने संघटना अधिक बळकट कशी होईल व संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी नवनवीन योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय जैन यांनी केले। यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय नानासाहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व उपस्थित सर्व माझे जीवाभावाचे मित्र हो, आपण खूप वर्षापासून सोबत काम करत आहोत। आज आपण सर्वांनी मला या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदासाठी आपण सर्वांनी अनुमोदन देऊन माझी निवड केली, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे। आज ही पहिलीच बैठक आहे। मला नानांनी अधिकाराने बोलवलं। नानांच्या अधिकारा मी शब्द आपण कधी टाळू शकत नाही। नानांच्या मार्गदर्शनात खालीच आपण यापुढेही काम करू आणि संघटना अधिक मजबूत करून जे नानांनी स्वप्न पाहिलं, जे आपल्या संघटनेने आपण ठरवलं आहे की या ध्येयाने आपल्याला चालायचं, त्या दृष्टीने आपण चालू। आणि सर्वात महत्त्वाचा विषय नानांनी आता जे बोललं, पत्रकारितेची गुणवत्तेसंदर्भात आणि पत्रकारिता कशा पद्धतीने करावी त्या विषयावर आपण अधिक भर देऊन आपण सर्वजण एक चांगले सक्षम स्वावलंबी व्हावं हा देखील एक संघटनेचा मूळ उद्देश राहील नानांच्या मार्गदर्शनानुसार। आणि